चेक हॅलो. दोन पूर्णांक एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1 11 धावा धावफळ करते. फटका खेळला ऑफ साइडला. वैभव निलकंठच्या हातामध्ये चेंडू सरळ गेलाय. इथून धाव चोरण्याचा प्रयत्न नाही केला. डॉट चेंडू हाताळला जातोय. लगातारचे 2 डॉट या मॅच मध्ये महत्वाच्या धावफलकामध्ये रोख लगवण्यासाठी महत्वाचे 2 डॉट आहेत. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. डबल 1 11. हलक्यात ऑफ साइडला घेऊन काढलं. धावफलक चालू ठेवण्यासाठी त्यांना देखील माहिती आहे की सिंगल धावा येणं देखील गरजेचं आहे. धावफलकर धावा आपण जर का पाहायला गेलं 12 धावा 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा हलक्या त्यांनी ऑनसाइडला घेऊन काढलं. स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवरती आले. चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव धावफलकामध्ये ऍड होते. शेवटच्या चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न कुणालने फेकी केले यष्ट्यांच्या जवळ. धावचीच्या रूपात विकेट डाऊन. गडी बाद. 13-13. तीन ओव्हर 3 ओव्हर सलद पहिला चेंडू 4थ्या षटकातील 14 धावा धावफळ करते आपण पाहतोय. 3.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. इथून हरिओम संघ थोडासा दबावामध्ये आहे. साहिलला आपण पाहतोय त्याच्या बॅट मधून मोठे फटके नाही दिसल्यात. नवीन फलंदाज ओमकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता इथून त्याच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये निदान फायटिंग टोटल साठी मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. पण गोलंदाजी मारवरती डोकोमो स्वप्नील स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. येणारा प्रत्येक डॉट हरिओमच्या डगआउट मध्ये दबाव वाढवणारा डॉट आहे. धावफलकावरती रोख लगावण्याचे कार्य स्वप्नीलने केले. फटका सरळ खेळण्याचा प्रयत्न सुनीलने फेकी देखील वेगाने केले. पंचांचं बोट हवेमध्ये. धावचीच्या रूपात गडी बाद. गेला
नवीन आलेला फलंदाजी फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुनील स्वतः त्या दिशेने आले होते. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. धावफलकर धावा आपण पाहू शकता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 15 धावा धावफलकर आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही कर्णधार टॉससाठी रेडी राहायचा. विघ्नेश फायटर विरुद्ध श्री स्पोर्ट्स विरार. फटका खेळला ऑफ साइडला. गॅप मध्ये होता चेंडू. फेकी देखील वेगाने गेले. अभिषेक होते त्या दिशेने फेकाले. जोरात फेकी केली होती. यष्टांच्या जवळ नव्हती पण ती फेकी. त्या कारणाने सिंगल कंप्लीट झाली. शेवटच्या चेंडूवरती देखील 2 धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पण एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावफलकर धावा आपण पाहू शकता. 17 वरती धावफलक स्थिरावलं जाते. 18 धावांचं आव्हान साईराज समोर आहे. चला श्री स्पोर्ट्स विरार विरुद्ध विघ्नेश फायटर. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. पाटलांचा बैलगाडा फटका खेळला ऑन साइडला. फेकी वेगाने अलॉंग द कार्पेट चेंडू मागे होत होता. एका धावेने संतुष्ट व्हायला लागेल. इथून 18चा पाठला करायचा आहे. दोन्ही फलंदाज कुणालला देखील माहिती आहे सिंगलनी त्या धावफलकापर्यंत पोहोचलं जाईल. पण एखादा चेंडू जर का पाल्यामध्ये असेल तर त्यावर प्रहार देखील करणं तितकंच गरजेचं आहे. इथून नेक्स्ट मॅचमध्ये जात असताना एक तर कॉन्फिडन्स एक मनोबल आतापर्यंत उंचावलेलं आहे. साईराजने केलेली गोलंदाजी साईराजच्या पूर्ण टीमने खूप चांगली होती. हात खोलण्याची संधी हरिओम संघाला नाही गेला. मागच्या 2 ते 3 स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हरिओमची संपूर्ण टीम त्या फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये नॉकआउट स्टेजपर्यंत येते. तिथून टॉप 4 पर्यंत जाण्याचा प्रयत्न हरिओमची टीम मागच्या 2 ते 3 स्पर्धेमध्ये त्यांनी देखील करून दाखवलाय. तो खेळ त्यांच्या समोर साईराज बऱ्याच दिवसानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसला आणि पण तो खेळ चांगला होता. जी गोलंदाजी असू दे क्षेत्ररक्षण असो प्रत्येकाने एकमेकांना साथ दिले. इथून फलंदाजी करत असताना जास्त आव्हान नाही आहे या मॅचमध्ये. पण दोन्ही सलामीवीर बॅटर मॅचला फिनिश करतील का हे देखील एक टास्क असेल. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पॅडल स्वीप केलं मात्र दिशा दाखवली. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा धावफलकर आपण पाहतोय. वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा 5. घेऊया एक सुमधुर संगीत.
व्यासपीठावरती आपण पाहू शकता फैयाजी शेख यांचा परिवार पूर्ण व्यासपीठावरती पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. पूर्ण परिवार या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलाय. आपल्या वडिलांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील आपण त्यांचा संपूर्ण परिवार फायनल डेच्या दिवशी पाहिला होता. हे प्रेम आहे विघ्नेश फायटरसोबत आणि फैयाजी शेख यांचं नातं थोडंसं वेगळं आहे. प्रत्येक मॅचला फैयाजी शेख नेहमी असतात विघ्नेश फायटरच्या. आपल्या मुलांना सपोर्ट करणं आणि आपल्या मुलांसाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आणि हे खूप मोठं पाठबळ आहे विघ्नेश फायटर सिद्धीजी राऊत यांच्यासाठी, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा होत असते. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी फेकी वेगाने केली होती. पंचांचं बोट हवेमध्ये, धावचीच्या रूपात विकेट डाऊन. हसू नको तू सावध वाढ मनुजा डाग मनुजा डाग हसू नको तू सावध वाढ. बॅट कोणाची आहे? सुरुची, सुशांत. नेक्स्ट मॅच मध्ये सुशांतचा त्या बॅटने हे कसं राहील हे जास्त इम्पॉर्टंट आहे. हलक्यातीने ऑफसाईडला चेंडूला घेऊन काढलं. एक धावफलकामध्ये ऍड होते. 18चा पाठला करायचा आहे. साईराज संघाला देखील माहिती आहे इथून जास्त काही करायचं नाहीये, फक्त सिंगल धावा घ्यायचा आहे. धावफलकर धावा आपण पाहायला गेलो 7 धावा, 7 रन ऑन स्कोर कार्ड. 7 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 7 धावा धावफलकर आपण पाहतोय. वैभव निलकंठ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. कुलवा टप्प्याच्या चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, फेकी वेगाने यष्टान पासून फेकी लांब आहे. वेगाने फेकी करण्याचा प्रयत्न केला होता पण यष्टान पासून फेकी लांब आहे. सिंगल कंप्लीट झाली. या आधीच्या ग्रुपमध्ये आपण जर का पाहायला गेलं एक विघ्नेश फायटर बी ची टीम स्पर्धे बाहेर गेले. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येत आहेत. चेंडूला फील्ड करतायत. फेकी देखील केली जाते पण तिथून सिंगल इझिली कंप्लीट होते. रनिंग बिटवीन द विकेट सुनील आणि वैभवची चांगले. एक पारितोषिक आले. पंचांची भूमिका निभवत असताना सोनूंनी जर का डान्स केला तर नयन मांगेला यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पंचांची भूमिका निभवत असताना एखाद्या गाण्यावरती जर का डान्स केला तर 500 रुपयाचं पारितोषिक नयन मांगेला यांच्याकडून आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 मध्ये 8 ची गरज आहे. मागची मॅच आपण पाहत होतो नवतरुण डोंगरपडा विरुद्ध विघ्नेश फायटर बी. तिथे डॉट्स हाताळले होते पण तिथून ती मॅच अजून जवळ नाही आली. लगातारच्या 4 डॉट नंतर देखील मॅच जवळ नाही आली. इथून 12 मध्ये 8 म्हणजे 4चा फासला आहे. इथून तुम्हाला हे तिसरं षटक आहे. मॅच कोणत्या दिशेने धावते हे दर्शवणारं षटक आहे. कदाचित प्रत्येक चेंडूवरती या षटकामध्ये सिंगल आला तर शेवटच्या षटकामध्ये जात असताना मॅचचं इक्वेशन सायराजच्या बाजूने इझी असेल. जर का तुम्हाला या मॅचमध्ये परत यायचं आहे या षटकामध्ये निदान 2 ते 3 डॉट हाताळणं गरजेचं आहे. हरिओम मोरेगाव 2 फिल्डर अटॅकिंग फील्डमध्ये आपण पाहतोय. आपण गोलंदाजी सुनीलच्या समोर कशा प्रकारे हाताळली जाईल. बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, धावचीच्या रूपात वैभव बाद. पाणी तेव्हा मोठी होईल
2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. डबल 1-11. एका बाजूला आपण पाहतोय सलामीवीर बॅटर सुनील सेठ आहे, पण त्याला इथून 7 कोणता खेळाडू देईल हे देखील गरजेचं आहे आणि कदाचित जिंकण्यासाठी देखील 7 धावांची गरज आहे. ऑन साइडला फटका खेळलाय. ओ क्षेत्ररक्षक अलॉंग द कार्पेट चेंडू मागे येत होता. क्षेत्ररक्षक आले, चेंडूला खूप चांगल्या प्रकारे फील्ड केलं. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. 9 मध्ये 6 ची गरज. 9 मध्ये 6 ची गरज. गोलंदाजी मारवरती मोहित आहे. तिसरं षटक आहे. येणाऱ्या 3 मध्ये 1 ते 2 डॉट आले तर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या गोलंदाजाला कदाचित या मॅच मध्ये लढण्याचे चान्सेस असतील. इथून येणारे 3 चेंडू मोहितचे महत्वाचे 3 चेंडू आहे. इथून अटॅकिंग फील्ड लावले आपण. अटॅकिंग फील्ड लावत असताना तुमचा टप्पा, लाईन लेंथ हे देखील तितकंच महत्वाचं आहे. चला हरिओम संघ थोडीशी घाई करा. 15 मिनिटात 4 षटक हाताळणं गरजेचं आहे. नो 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 ना मुन्ना ना. अशा टायमावर अशी चूक. अशा टायमावरती अशी चूक मॅच मध्ये तुम्हाला परत नाही येऊन देणार. बॅकफुट वर आले. सुनीलच्या बॅट मधून कडक प्रहार. श्री स्पोर्ट्स डिसिजन आमच्यापर्यंत अजून नाही आलाय. मॅच फिनिश. विजेता संघ साईराज. सुनीलने मॅचला फिनिशिंग टच दिला. खूप चांगली बॅटिंग केली. हार्ड लक टीम हरिओम मोरेगाव.